हा ठीक आहे. आता जेवण कर आणि रेस्ट कर. बर हा सुरू करू शकता आपण. हो सुरू करू शकतो. हे स्क्रीन हे कसं करायचं मेन स्क्रीन हा काय करायचं हा स्क्रीन मेन स्क्रीनला कसं आणायचं हे मिनिमाइज करा ना. ते फेसबुक पेजचं जे ना वरती जे 3 खुणा तुम्हाला सांगितलं सकाळी एक नाही, मायनस चिकू नाही, त्याच्यानंतर ते मिनिमाइज झालं. आता मेन स्क्रीनला तुम्ही आहात. हो तर आहे ना मी हा दिसतोय तर ना. मग मेन स्क्रीनला समजा मला आणायचं असेल तर काय करावं लागेल. त्या फोटो मध्ये तुमचा फोटो दिसतोय का वरती ते चौकोनी हा त्याच्यावर क्लिक करायचं का. त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही ऑलरेडी स्क्रीन वरती आहातच. तुमच्याकडे मेन दिसतो का. इकडे हा, तुम्ही दिसतायत आम्हाला. हो हो इकडे तुम्ही दिसताय मला. तुम्ही दिसतायत आम्हाला. ओके ओके हा ओके ओके ठीक आहे. सुरू करूया. हो करा करा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम. आज आपण सती साधनेच्या 10व्या सत्रामध्ये प्रवेश करत आहोत. आता सगळा आपला सेटअप पण थोडासा बदललेला आहे, नवीन आहे. हे कॉम्प्युटरवर हे सत्र आजपासून सुरू होईल, या सत्रापासून. त्याच्या आधी मोबाईलवर होतं. आपला सेटअप पण वेगळा होता आणि माझा मूड पण त्यावेळेला वेगळा होता. आज थोडासा वेगळा आहे, नवीन सेटअप असल्यामुळे, नवीन स्क्रीन असल्यामुळे थोडंसं मला हॅबिच्युअल व्हायला थोडासा वेळ लागतोय. तर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आनंद सरांनी स्वागत केलेलंच आहे. मी व्यक्तिशः आपलं स्वागत या ठिकाणी करतोय. आपलं हे सत्र जसं पुढे चाललंय, एक सत्र जसं आपण पुढे चाललोय तस एक पाऊल आपण पुढे टाकत आहोत. आणि मला आशा आहे की जे लोक पहिल्यापासून यामध्ये उपस्थित आहेत त्यांना आपण नेमकं कशाविषयी बोलतोय, कशाविषयी आपलं हे काम चाललेलं आहे, हे जे लोक पहिल्यापासून उपस्थित आहेत त्यांना हे लक्षात येत असेल. जे लोक नव्यानं जॉईन होत आहेत त्यांना हे हळूहळू लक्षात येईल. लक्षात येण्यासाठी त्यांना मला अशी सूचना करावीशी वाटते की त्यांनी जे जुने व्हिडिओ आहेत ते जुने व्हिडिओ थोडेसे ऐकावेत आणि मुख्य प्रवाहामध्ये स्वतःला समाविष्ट करून घ्यावा. सती साधना, जागृतीची साधना असं आपण म्हणतो याला. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे, अप्रमाद आहे.
आणि जागृती काय आहे? तर अस्तित्वाची जागृती म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाची जागृती. आणि हे काम आपल्याला क्रमाक्रमानं करायचं असतं. हे आपण आनापानसती सुत्ताच्या आधारे आपण पाहत आहोत. आनापानसती सुत्त मध्यम निकायामधलं 118 नंबरचं सुत्त आहे. हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे सुत्त काय सांगतं, याची जीवनलाईन आहे, याचा जो सार आहे तो देखील आपण पाहिलेला आहे की आनापानसतीची साधना महाफलदायक होते. आनापानसती आपण जसजशी अधिकाधिक करतो तसतशी ती सतीपठ्ठानाला परिपूर्ण करते आणि सतीपठ्ठानांची अधिकाधिक साधना केल्यानंतर ती सप्तबुद्ध्यांगांना परिपूर्ण करते आणि सप्तबुद्ध्यांगांची साधना अधिकाधिक केल्यानंतर ती विद्या आणि विमुक्ती याला परिपूर्ण करते. आणि विद्या आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे, जे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. प्रत्येक माणसाची धडपड आणि इव्हन प्राणी मात्राची धडपड देखील निब्बाणासाठी, दुःखमुक्तीसाठी चाललेली असते. आणि ती दुःखमुक्ती कशा प्रकारे मिळू शकते, ती विमुक्ती कशा प्रकारे मिळू शकते, याचं तंत्र, याचं सूत्र आनापानसती सुत्त आपल्याला सांगत आहे. अनेक सुत्त जी आहेत ही विमुक्तीची शिकवण देतात, परंतु हे जे आनापानसती सुत्त आहे हे असं वैशिष्ट्यपूर्ण सुत्त मला असं वाटतं माझ्या प्रॅक्टिस मधून आणि अनुभवातून की आपल्याला हे सुत्त जर समजावून घेतलं तर आपण खरोखर क्रमाक्रमानं आपल्यामध्ये, आपल्या अस्तित्वामध्ये, या नामरूप अस्तित्वामध्ये म्हणजे बॉडी माइंड मध्ये, काया आणि चित्त मनामध्ये आपण उतरू शकतो क्रमाक्रमानं. पण ते कसं उतरू शकतो हे आपल्याला प्रॅक्टिकली करून पाहायचं आहे. आपण असंही म्हटलेलं आहे की हे एक संशोधन आहे, रिसर्च आहे. आणि हे कशाचं संशोधन आहे, कशाचं अनुसंधान आहे, तर हे आपल्या जीवनाचं अनुसंधान आहे. आणि हे अनुसंधान का करायचं, तर आपल्या जीवनाचा जो काही अंतिम उद्देश आहे, ज्याला विमुक्ती दुःखमुक्ती म्हटलेलं आहे, ती दुःखमुक्ती साध्य करण्यासाठी आपण हे सर्व करत आहोत. धम्म जीवनाचा अंतिम उद्देश हाच आहे. आपण धम्माकडे किंवा बौद्ध धर्माकडे आपण वेगवेगळ्या अँगलनी पाहतो, सामाजिक अँगलनी पाहतो, सामाजिक दृष्टीने पाहतो, राजकीय दृष्टीने देखील काही लोक पाहतात आणि सांस्कृतिक दृष्टीने पाहतो. पण मुख्य उद्देश बुद्ध काळातला जो मूळ उद्देश आहे, बुद्धांच्या काळातला, बुद्ध शिकवणीतला जो मूळ उद्देश आहे तो दुःखमुक्ती आहे. आणि दुःखमुक्ती का आहे, तर जीवनातलं प्रमुख सत्य हे दुःख आहे. दुःख आहे म्हणून दुःखमुक्तीची आवश्यकता आहे. आणि दुःखमुक्ती साध्य करायची असेल तर दुःख समजून घ्यावं लागतं. दुःख कुठं आहे, कशात आहे हे समजून घ्यावं लागतं. दुःख समजून घेतलं तर दुःखाचं कारण कळेल आणि दुःखाच्या निवारणासाठी म्हणजे निब्बाणासाठी प्रयत्न करता येतील. आणि ते प्रयत्न करण्यासाठी उपयुक्त असलेली जी शिकवण आहे ती धम्म आहे. आणि त्या धम्मातलं एक सूत्र हे आनापानसती सूत्र आहे. आन आणि अपान याच्यावर आपण बरीच काही चर्चा केलेली आहे आणि काही लोकांनी प्रत्यक्ष अनुभव देखील घेतलेला आहे. आन म्हणजे केवळ श्वास नव्हे, आन म्हणजे केवळ श्वास नव्हे, तर आन म्हणजे हे शरीर, आपलं शरीर, आपली काया जेव्हा श्वास आत घेत असते त्या शरीराच्या श्वास आत घेण्याच्या प्रक्रियेला आपण आन म्हणतो.
किंबहुना काया आन म्हणतो, कारण ही काया आन करते, श्वास आत घेते. जेव्हा हे शरीर, आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा आपण त्याला अपान म्हणतो, काया अपान म्हणतो, कारण ही कायाच श्वास बाहेर सोडते, काया आन करते, काया अपान करते. याला आपण दुसऱ्या शब्दात असं म्हटलेलं आहे की याला आपण दुसऱ्या शब्दात असं म्हटलेलं आहे की मी श्वास घेत नाही, मी श्वास सोडत नाही, तर शरीर श्वास आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं. दुसऱ्या शब्दात आपण त्याला आणखीन असं म्हटलेलं आहे तात्विक भाषेमध्ये, बुद्धांनी वापरलेल्या शब्दामध्ये, अनात्म आन अनात्म अपान. अनात्म शब्द त्यांनी वापरला बुद्धांनी, तथागतांनी. आपण तो अनापान सतीशी जोडलेला आहे. हे आपण या प्रॅक्टिस मध्ये नव्यानं पाहतो आहोत. काही लोक नव्यानं हे पाहत असतील. अनात्म श्वास, अनात्म आन, अनात्म अपान म्हणजे काय? आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडत नाही, मी घेत नाही, मी सोडत नाही. श्वास हा नैसर्गिकपणे शरीर घेत आहे, काया घेत आहे. नैसर्गिकपणे आपलं शरीर, आपली काया श्वास बाहेर सोडत आहे, काया आन करत आहे, काया अपान करत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे शरीर, ही काया कशा प्रकारे श्वास आत घेत आहे आणि कशा प्रकारे श्वास सोडत आहे, कशा प्रकारे काया आन करते आहे आणि अपान करते आहे. पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे जो श्वासपटल आहे, त्या श्वासपटलाचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे आणि छाती आणि पाठीचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, हा जो आपला शरीराचा हिस्सा आहे, हा जो भाग आहे, हा अनापान करतो. यातलं एक कार्य अनापानचं आहे. आपलं शरीर, आपली काया आन करत श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, म्हणून पोटातल्या श्वासपटलाची हालचाल चालू आहे किंवा ती हालचाल चालली म्हणून श्वास आत येतो. छाती आणि पाठीची हालचाल चाललेली आहे म्हणून श्वास आत येतो, बाहेर पडतो. तर जे लोक पहिल्यापासून उपस्थित आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल आणि ते प्रॅक्टिस करत असतील की नैसर्गिकपणे आपलं शरीर कशा प्रकारे श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं. हा अनुभव घेणं म्हणजे नैसर्गिक श्वास हे शरीर कशा प्रकारे करतंय हा अनुभव घेणं ही आपल्या सती साधनेतली एंट्री आहे, हा प्रवेश आहे आणि किंबहुना हा आपल्या अस्तित्वामध्ये प्रवेश आहे. आपल्याला स्वतःला जाणायचे, स्वतःचा बोध करून घ्यायचा आहे, स्वतःच भान ठेवायचे, स्वतःची जागृती आपल्याला डेव्हलप करायची. तर याची सुरुवात ही अशा प्रकारे अनापानच्या आधारे होते. हे शरीर आन करतं, शरीर अपान करतं, काया आन करतं, काया अपान करतं. पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाचं आकुंचन प्रसरण, छाती आणि पाठीचं आकुंचन प्रसरण. या क्षणी हे अनुभवायचं आहे. आता हा अनुभव जर आपल्याला येत असेल, श्वासाच्या आधारे जर आपण कायेशी कनेक्ट होत असू, शरीराशी कनेक्ट होत असू, तर आपली सती साधनेची सुरुवात यशस्वीपणे झाली असं म्हणता येईल.
परंतु जरी आपल्याला समजा हा अनुभव येत नसेल की आपली काया अनापान करते, श्वासोच्छ्वास करते, याचा अनुभव जरी आपल्याला येत नसेल तरी चिंता करण्याचं कारण नाही. हळूहळू त्याचं भान ठेवून, त्याची सती ठेवून, जागृती ठेवून हे अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे की आपलं शरीर श्वास आत घेत आहे, आपलं शरीर श्वास बाहेर सोडत आहे, काया अनापान करत आहे. आपलं काम केवळ सती ठेवणं आहे, भान ठेवणं आहे, जागृती ठेवणं आहे की शरीर श्वास आत घेत आहे, शरीर श्वास बाहेर सोडित आहे. सुत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी अनापान सतीची साधना आहे, जितकी अधिकाधिक आपण करू तितकी ती महाफलदायक होते. कशा प्रकारे महाफलदायक होते? तर आत्ता जर आपल्याला तो अनुभव येत असेल की आपलं शरीर शांतपणे पाहायचं आहे की आपलं शरीर श्वास आत घेत आहे आणि शरीर श्वास बाहेर सोडित आहे. आपल्याला काही करायचं नाही, ते स्वतःच करतंय. शरीराला हे सांगायची गरज नाही किंवा मुद्दाम श्वास घ्यायची आणि सोडायची आवश्यकता नाही. आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेत आहे, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडत आहे. आपल्याला श्वासोच्छ्वास करायची किंवा शरीराला करायला लावायची आवश्यकता नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, नैसर्गिक आहे. म्हणून याला आपण अनात्म म्हणतो. अनात्म म्हणजे काय? आपण हे करत नाही. हा अनुभव जर आपल्याला येत असेल ना तर आपण फार फार मोठा टप्पा गाठलेला आहे, लक्षात घ्या. की शरीर नैसर्गिकपणे श्वास घेत आहे, सोडित आहे, आपण नाही. हा अनुभव जर येत असेल तर आपण या श्वासाच्या प्रक्रियेच्या, आनापानच्या प्रक्रियेच्या आधारे आपण आपोआपच आपल्या शरीरामध्ये उतरतो. शरीराच्या संपर्कात येतो. शरीराची सती, कायेची सती आपल्याला होते, कायेचं भान येतं, कायेची जागृती येते. जर ती जागृती अजून अनुभवाला आली नसेल 10-17 नंतरही तर ठीक आहे, त्याच्या अलीकडची जागृती ठेवण्याचा, सती ठेवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे आनापान सती. फक्त श्वास पहा, पण श्वासामध्ये अडकून पडू नका. श्वास जसा येत आहे आतमध्ये, जसा बाहेर पडत आहे तो पहा आणि त्याच्यानंतर हे पहा की आपलं शरीर श्वास आत घेत आहे, शरीर श्वास बाहेर सोडित आहे. शांतपणे, स्थिरपणे जसं घडतंय तसं पहा. आपल्याला ओढाताण करायची नाही, मुद्दाम श्वास घ्यायचा नाही, मुद्दाम सोडायचा नाही, किंवा शरीराने मुद्दाम श्वास आत घ्यायचा नाही, मुद्दाम सोडायचा नाही. जसं आपण प्राणायाम मध्ये करतो तसं करायचं नाही. तर नैसर्गिक क्रिया पाहायची आहे. सती जागृतीचा अर्थ परत परत लक्षात घेऊया आपण. जसं आहे तसं पाहणं, त्याचं भान ठेवणं, त्याची जागृती ठेवणं म्हणजे सती आहे. सती साधना म्हणजे आपण काय करतोय, जसं जे घडतंय या क्षणी, वर्तमानात, आत्ता जे काही घडतंय आपल्यामध्ये, मी माझ्यामध्ये पाहतो, तुम्ही तुमच्यामध्ये पहा, जे काही घडतंय ते पाहायचं आहे. त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि ती घेण्यासाठी आपल्याला आधी कायेमध्ये उतरावं लागतं.
कायेमध्ये का उतरावं लागतं? आपण पहिल्यापासून पाहत आलो. त्या कायेमध्येच आपलं चित्त आहे, जे कंप पावतं, जे डिस्टर्ब होतं, ज्याच्यामध्ये इमोशन्स आहेत, भावना आहेत, लोभ द्वेष आहे, पाहिजे नकोच द्वंद्व आहे, संघर्ष आहे, आणि त्याच्या अनुषंगानं चाललेले विचार आहेत, किंवा विचाराच्या अनुषंगानं विचाराच्या आधारे निर्माण होणारं चित्त आहे. हे सगळं जे काही घडतंय ते कुठं घडतंय? शरीरामध्ये, कायेमध्ये. आणि हा जो चित्ताचा कंप आहे, हे दुःख आहे, हेच विचलन आहे. या विचलनानुसार जे विचार विचलित होतात ते चित्तामुळे विचार विचलित होतात, आणि विचारात जे काही येतं त्याच्यामुळे चित्त विचलित होतं. हे आपल्याला शिकायचंय, पाहायला शिकायचंय. परंतु हे आपल्याला कधी लक्षात येईल, कधी अनुभवाला येईल? जेव्हा आपण कायेमध्ये उतरू तेव्हा. आणि म्हणून आपण कायेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. आपली काया आनापान करीत आहे. या क्षणी जर माझं शरीर अपान करीत आहे, कारण मी बोलत आहे, तर मी आत्ता काया अपान पाहणार, माझ्या बोलण्याचं भान ठेवणार, शरीराच्या हालचालींचं भान ठेवणार. जेव्हा मी शांत बसेल तेव्हा जेव्हा श्वास माझा आत येईल, शरीर जेव्हा श्वास आत घेईल तेव्हा मी आत येणारा श्वास पाहणार. या क्षणी जे घडतंय ते आपणही तसंच पाहत आहे. या क्षणी काय चाललेलं आहे? पोटामध्ये, छातीमध्ये जी हालचाल चाललेली आहे आनापानची, त्याच्यामुळे जो श्वास आत येत आहे आणि बाहेर पडत आहे, तो आपण शांतपणे, स्थिरपणे, विचलित न होता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु हे इतकं सोपं काम नाही, हे आपल्याला माहिती आहे. विचलित न होता शरीर पाहणं, श्वास पाहणं हे सोपं काम नाही, कारण चित्त हे विचलित होतं, चित्त हे कंप पावतं, विचार विचलित होतात. आणि का विचलित होतात हेच आपल्याला शोधायचं आहे. त्याच्या थेरीमध्ये आता आपण जाणार नाही. आपल्याला पुस्तकात काय सांगितलंय किंवा कोण काय सांगतं याचा अभ्यास आपल्याला करायचा नाही. आपल्याला स्वतःचा आत्ता अभ्यास करायचा आहे. आत्ता आपल्याला स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे की काय चाललंय आता. याला सती म्हटलेलं आहे, याला भान म्हटलेलं आहे, याला जागृती म्हटलेलं आहे. सिद्धांत आपण नंतर पाहू. आपण अभ्यास केलेला असेल, आपल्याला माहिती आहे चित्त असं आहे, मन असं आहे, विचार असे आहेत, नामरूप असं आहे, प्रतीच्य समुत्पाद असं आहे, विद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन, भरपूर आपला अभ्यास झालेला आहे. परंतु आपल्याला सध्या अभ्यास नाही करायचा. बौद्धिक अभ्यास आपल्याला फक्त करायचा नाही. आता आपल्याला स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे, सतीचा अनुभव घ्यायचा आहे, जागृतीचा अनुभव घ्यायचा आहे. अभ्यास जो केलेला आहे ते कुठं लागू पडते ते नंतर पाहू आपण. सध्या आपल्याला आपल्यामध्ये उतरायचं आहे, आत्मभान ठेवायचं आहे, सती जागृती. आणि म्हणून आपल्याला शरीरामध्ये उतरायचं आहे, कायेमध्ये उतरायचं आहे. जर कायेचे आपल्याला अनुभव येत असेल, आता आपली समजा प्रॅक्टिस सुरू झाली, आता शरीर श्वास आत घेत आहे, शरीर श्वास बाहेर सोडित आहे, आपली प्रॅक्टिस सुरू झाली. आता काय घडतंय? आता काय घडतंय? श्वासाच्या पातळीवर
एक तर श्वास मोठा असेल किंवा छोटा असेल, दीर्घ असेल किंवा ह्रस्व असेल. तर ज्या वेळेला शरीर श्वास आत घेताना श्वास दीर्घ असेल तेव्हा हे लक्षात घ्यायचं आहे, हे पाहायचं आहे की श्वास दीर्घ आहे, मोठा आहे. छोटा असेल तर छोटा पाहायचा आहे, मोठा असेल तर मोठा पाहायचा आहे. आत येताना मोठा असेल तर मोठा पाहायचा आहे, आत येताना छोटा असेल तर छोटा पाहायचा आहे. बाहेर पडताना मोठा असेल तर मोठा आहे हे लक्षात घ्यायचंय, बाहेर पडताना श्वास छोटा असेल तर छोटा आहे हे लक्षात घ्यायचंय. हे कशासाठी सांगितलेलं आहे की या क्षणी काय घडतंय ते पाहायचंय. मुद्दाम मोठा श्वास घ्यायचा नाही, मुद्दाम छोटा श्वास घ्यायचा नाही. जसा आहे तसा शरीर, आपलं चित्त, मन, आपलं एकूण अस्तित्व जे आहे त्याच्या गरजेनुसार श्वासोच्छ्वास करतं हे लक्षात घ्या. त्याची गरज काय आहे. समजा आता मी तुम्हाला माझी आत्ताची अवस्था सांगतो. तुम्हाला मी गेल्या 2-3 सत्रामध्ये हे सांगत आलोय की सध्या हे जे कोरोनाचं आणि कोविडचं जे वातावरण आहे त्याचा माझ्या सुद्धा प्रकृतीवर थोडासा परिणाम झालेला आहे. कारण घरामध्ये 3 लोक आता ते रिकवर होत आहेत, ते आजारी आहेत, परंतु त्यांच्या संपर्कामुळे माझा देखील श्वास हा जड आहे. मला दीर्घ श्वास फार कमी अनुभवाला येतो. का? एक काहीतरी सूक्ष्म इन्फेक्शन आहे, काहीतरी त्रास आहे. आणि मग अशा वेळेला काय होतंय, माझा श्वास मला कमी आहे असं जाणवतं आणि अपूर्ण आहे असं जाणवतं. मग मला काय करावं लागतं, जसं डॉक्टरांनी पण सांगतात डॉक्टर, जर अशा वेळेला तुम्हाला श्वास कमी पडत असेल तर तुम्ही दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. जेव्हा मी मोठा श्वास मुद्दाम घेत असेल कारण मला त्रास होतो तर मी हे पाहतो की श्वास दीर्घ आहे, मला घ्यावा लागत आहे. परंतु जेव्हा मी नॉर्मल असेल, माझा त्रास कमी होईल, तेव्हा शरीर आपोआपच नैसर्गिकपणे श्वास घेणार आहे, नैसर्गिकपणे श्वास सोडणार आहे. त्यावेळेला तो जसा असेल तसा मला पाहावा लागेल आणि मला स्वतःचं भान ठेवावं लागेल, सती ठेवावं लागेल. याला आपण आनापानसती म्हणतो. जसा आहे तसा श्वास, जसा आहे तसा. आपलं शरीर जसं आहे तसं. शरीर जर जड पडलेलं असेल, त्याला काही त्रास असेल तर ते लक्षात घ्या, त्रास आहे. आणि हा शरीराचा धर्म आहे, हा शरीराचा गुणधर्म आहे. संस्कारांचा धर्म आहे. आपण एकाच वेळेला अनेक गोष्टी पाहतो. या निमित्तानं लक्षात घेऊया आपण केवळ आनापानसती करत नाही, केवळ काया आनापानसती करत नाही, तर याच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी पाहतोय. लक्षात घ्या. सुख वेदना पाहतो, दुःख वेदना पाहतो. जर मला श्वास जड वाटत असेल तर मला काहीतरी दुःख आहे, यातना आहे, काहीतरी जडपणा आहे, मला थोडा त्रास होतो. आणि तो त्रास कमी झाला की मला सुखदायक वाटेल किंवा त्रास कमी झाला म्हणजे सुख आणि दुःख देखील मी अनुभवतो, आपण देखील अनुभवत असाल. तर हे करता करता आपण हे वेदना पाहतो, जाणीवा पाहतो. काय जाणवतं? श्वासाच्या पातळीवरच्या जाणीवा, शरीराच्या पातळीवरच्या जाणीवा, चित्ताच्या पातळीवरच्या जाणीवा, विचारांच्या पातळीवरच्या जाणीवा, ह्या सगळ्या जाणीवा आपण पाहतो. याला आपण वेदनानुसती असं म्हणतो. वेदनानुसती. जशा वेदना आहेत तशा पाहतो. जसं आपण काया जशी आहे तशी पाहतो, त्याला आपण कायानुसती म्हणतो. त्या कायेमध्ये ज्या जाणीवा आहेत, वेदना आहेत, सुखद असतील, दुःखद असतील,
किंवा सुखदुःख विरहित असेल म्हणजे न्यूट्रल असतील, तर तेही आपण पाहतो, तेही आपण अनुभवतो, त्याचं भान ठेवतो, त्याची जागृती ठेवतो. त्याला आपण वेदनानुसती म्हणतो. जाणीवा, सुखद दुःखद आणि न्यूट्रल. लक्षात घेऊया आपण, जसं या सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की आनापान सतीची जितकी अधिक साधना आपण करतो, तितकी ती आपल्याला सतीपठ्ठानामध्ये नेणार आहे. आणि सतीपठ्ठान म्हणजे आपण काया, वेदना, चित्त, मनोधर्म याच्यामध्ये हळूहळू प्रवेश करत आहोत. आज आपला हे 10वं सत्र आहे. मला माहित नाही आपण कुठपर्यंत या साधनेमध्ये प्रगती करीत आहात. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर जितकी अधिक चांगली साधना कराल, प्रॅक्टिस कराल, आधी साधना समजून घ्याल आणि ती प्रॅक्टिस कराल, तितका हा अनुभव आपल्याला येत राहणार आहे आणि तो विस्तारित जाणार आहे, विस्तारत जाणार आहे, प्रगल्भ होणार आहे. आणि याला म्हटलेलं आहे आनापान सतीची जितकी अधिक साधना आपण करतो, तितकी ती सतीपठ्ठानांमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे आणि सतीपठ्ठानांना परिपूर्ण करणार आहे. आणि हे का पाहायचं आहे? याच्यामध्ये आपल्या सगळ्या समस्या दडलेल्या आहेत, याच्यामध्ये आपली सुख दुःख दडलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला उतरायचं आहे हळूहळू, क्रमाक्रमानं. शरीर आन करत आहे, शरीर अपान करत आहे. हे जे कनेक्शन आहे, ही जी कनेक्टिव्हिटी आहे, ही आपली 24 तास मेंटेन राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. त्याचा अर्थ त्याच्यात आपण अडकून राहतो असं नाही. आपण शरीर नैसर्गिकपणे श्वास घेत आहे, सोडत आहे, हे आपण सहजपणे पाहतो, मुद्दाम करीत नाही, मुद्दाम करायची गरजच नाही, सहज पाहतो. सहज पाहता येणं म्हणजे सती आहे, जागृती आहे, आत्मभान आहे. काया आन करता है, काया अपान करता है. हे करता करता आपल्याला काया जाणवत आहे, काही काया आहे, ही आपली काया आहे, हे आपलं शरीर आहे, याचं भान येतं, याची सती येते, याची जागृती येते. कायानुसती. आणि या शरीरामध्ये वेदना आहेत, जाणीवा आहेत, सुख दुःख आहे, त्याची जाणीव, त्याची सती, वेदनानुसती. हळूहळू आपल्याला हे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काय होईल हे पाहता पाहता आपल्याला हे लक्षात येत राहील की मन तेवढं स्थिर आणि शांत नाही का हे आपण लगेच पाहू शकतो. आपलं मन आणि चित्त स्थिर नाही, शांत नाही, ते विस्कळीत आहे, विचलित आहे, ते कंप पावतंय. त्याच्यामध्ये अनेक हालचाली आहेत, अनेक गती आहेत, अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत, अनेक क्रिया आतमध्ये चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोभाच्या क्रिया आहेत, द्वेषाच्या क्रिया आहेत. मनाला, चित्ताला नेहमी काहीतरी पाहिजे आणि काहीतरी नको. त्याच्या समोर जे जे विषय येतात ते आपल्या मेमरीतले असो, नाहीतर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचेच्या निमित्ताने येणारे विषय असो, ते आपल्याला पाहिजे आणि नको या कॅटेगरीमध्ये येतात. हे मला समोर हे दिसतं, मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, ते नको, ते नको, ते नको, अशा पद्धतीने मनात सतत एक द्वंद्व चाललेला असतो आणि याच्यामध्ये मन विस्कळीत असतं, विचलित असतं. तर ते विचलित आहे हे लक्षात घेऊया. हे आपण लक्षात घेणं म्हणजे तो प्रश्न लक्षात घेणं आहे, ती समस्या लक्षात घेणं, दुःख लक्षात घेणं आहे, दुःखाचं कारण लक्षात घेणं आहे.
आणि ते लक्षात घेतलं, ते जाणवलं, त्याचं भान आलं की तो प्रश्न सुटायला सुरुवात होते. भीती वाटली, मनामध्ये भय निर्माण झालं की भय पहा असं म्हटलेलं आहे. बुद्धांनी असं म्हटलंय, भय पहा, भयाला घाबरू नका. भयाला घाबरून मला नको नको असं म्हणून भयातून मुक्ती मिळणार नाही. भय आहे, भीती आहे, कशामुळे आहे, कशामुळे भीती आहे? तर त्या भीतीच्या कारणाकडे जर पाहिलं तर कधी कधी असं वाटतं की काहीच कारण नाही, फक्त मनात विचार येतो, काहीतरी आठवतं, जुनी काही घटना आठवते, काहीतरी विक्षिप्त विचार मनामध्ये येतो आणि भीती वाटते. तर हे लक्षात घेऊया का केवळ विचाराला चित्त घाबरतं. प्रत्यक्ष तसा प्रसंग आला तर ते घाबरतं, त्याच्यातून आपली सुटका पण होऊ शकते. परंतु जरी आपली त्या संकटातून याच्यातून सुटका झाली तरी आपली जी मेमरी आहे, संस्कार जे आहेत, हे संस्कार जेव्हा जेव्हा आपल्याला आठवतात, जेव्हा जेव्हा त्याच्याविषयीचा विचार मनामध्ये येतो, तेव्हा तेव्हा भीती वाटते आणि आपण म्हणतो नको नको, मला 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 भीती वाटते, मला तो विचार पण नको. मग आपण दुसरीकडे मन लावतो, ते विसरायला पाहतो. पण दुःख विसरल्यानं, भीती विसरल्यानं कधी भीतीतून मुक्ती मिळत नाही. ही सतीची शिकवण आहे, ही बुद्धांची शिकवण आहे, हे आपण लक्षात घेऊ. म्हणून त्यांनी म्हटलेलं दुःख सत्य आहे, ते तसंच आहे, असंच आहे. ते भीती आहेच, भय आहेच, चिंता आहेत, अस्वस्थता आहे, विचलन आहे, कंप आहेत, विचारांचं द्वंद्व आहे, चित्तामधलं ब्लॉकेज आहे, हे आहेच. हे आहे हे लक्षात घेऊया. नाही नाही म्हणणार आपण, याला टाळणार नाही. जितकं आपण त्याला टाळू तितका तो प्रश्न तसाच राहतो. म्हणून सतीनं, जागृतीनं त्याला भिडायचं आहे. जसं आपल्याला एखादा आजार झाल्यानंतर आपण काय करतो, त्या आजारावर डॉक्टरांकडून मुद्दाम उपचार करून घेतो. आणि मग डॉक्टर उपचार करताना काय करतात, समजा मोठा आजार असेल, गंभीर आजार असेल, तर डॉक्टर काय करतात, जिथं आजार आहे त्याच्यावर ते उपचार करतात, प्रसंगी त्याची सर्जरी पण करतात, त्याचं ऑपरेशन पण करणार. म्हणजे काय आहे, जिथं त्रास आहे तिथं आणखीन त्रास देणार. परंतु तो त्रास घेतल्यामुळं आपण जो मूळ त्रास आहे त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हे लक्षात घेऊया. भीतीला घाबरल्याने भीती जात नाही. भीतीला फेस केल्यानं, भीतीचा सामना केल्यानं भीतीच्या कारणामध्ये आपण उतरतो. आणि याला फार संयमाची आणि फार धाडसाची गरज आहे, हे आपण लक्षात घेऊया. सतीचं महत्व, जागृतीचं महत्व आपण वारंवार लक्षात घेतोय आणि म्हणून आपल्याला आपल्यामध्ये उतरायचं आहे आणि स्वतःला भिडायचं आहे. आणि त्या समस्येतून आपल्याला मुक्ती मिळवायची, आपल्याला विमुक्ती मिळवायची, निब्बाण मिळवायचे, हा आपला उद्देश आहे. तर श्वासाच्या आधारे पुन्हा आपण कायेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुन्हा करायचा आहे. शरीर श्वास आत घेत आहे, शरीर श्वास बाहेर सोडत आहे. आणि हे शरीर जिवंत आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वेदना आहेत, जाणीव आहेत. चित्त विचलित आहे, मनामध्ये विचार आहेत, ते जर विचलित असतील, शांत असतील तर जसे आहेत तसे पाहायचे आहे. मुद्दाम असं पाहिजे तसं पाहिजे असा आपण विचार नाही करत. जसं आहे तसं, यथाभूत ज्ञान दर्शन, जसं घडतंय तसं, जसं आहे तसं, याला सती म्हटलेलं आहे. जसं आहे तसं अनुभवणं आहे. आत्ता, याच्यानंतर, त्याच्यानंतर, त्याच्यानंतर
जीवन जसं प्रवाहित आहे आपलं, ही वेळ काळ जसा प्रवाहित आहे, जीवन जसं प्रवाहित आहे, तसं या जीवन प्रवाहामध्ये स्रोतामध्ये आपल्याला जागृतीच्या सहाय्यानं, सतीच्या सहाय्यानं उतरायचं आहे, स्रोतामध्ये उतरायचं आहे, जीवन प्रवाहामध्ये उतरायचं आहे, स्रोतापन्न. ही संकल्पना आपण नंतर लक्षात घेणार आहोत की ही ह्या प्रवाहात, जीवनाच्या प्रवाहात उतरल्यावर जीवनाची समस्या कळणार आहे आणि ते जीवन आपल्याला अनुभवायचं आहे, समस्या जाणून घ्यायची आहे आणि त्याचं निराकरण करायचं आहे, निवारण करायचं आहे. तर अनापान, कायानुसती, वेदनानुसती अशा पद्धतीनं आपण आतमध्ये आपली वाटचाल करणार आहोत, प्रवास करणार आहोत, एंट्री करणार आहोत, प्रवेश करणार आहोत. आणि ही प्रॅक्टिस आपल्याला सातत्यानं करायची आहे, सलगपणे करायची आहे. नऊ वाजून 50 मिनिटं होत आहेत. मला वाटतं आजच्या पुरता हा अभ्यास पुरेसा आहे. हा अभ्यास आहे, प्रॅक्टिकल अभ्यास आहे आणि हा अभ्यास आपण आपल्या व्यक्तिगत पातळीवर चालू ठेवणार आहोत. अजून एक सूचना मी आपल्याला करील. आपण साधना करता करता आपल्याला जे जे काही अनुभव येतात त्याची आपण डायरी मेंटेन केली पाहिजे. रोजचे अनुभव जे आहेत आपले त्याची डायरी मेंटेन करा, कारण मन विसरतं. आपल्याला काल काय अनुभव आला, परवा काय अनुभव आला, त्याच्या आधी काय आला, हे अनुभव आपण विसरून जातो आणि कधी कधी आपल्या विकासाचा जो आलेख आहे तो आपल्या लक्षात न आल्यामुळे आपल्याला कधी कधी आपण काय काय मिळालं आपल्याला, थोडस मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येणार अरे हा, या अनुभवातून आपण गेलेलो आहे. मी स्वतः 1986 पासून डायरी लिहितो या विषयाची. 1986 पासून मी ही डायरी लिहितो आणि माझे जे काही जुने अनुभव आहेत ते कधी कधी म्हणजे ओढून ताडून पण केलेली ध्यान साधना आहे, मुद्दाम केलेली ध्यान साधना पण आहे आणि काही अनुभव विक्षिप्त पण आहेत. विक्षिप्त म्हणजे कसं की खूप त्या साधनेचा ताण घेतला, तणावातून मुक्त होण्यासाठी साधना करण्याऐवजी साधनेचा ताण घेतला. आपल्याला साधनेचा ताण घ्यायचा नाही, तणावातून मुक्तीसाठी साधना करायची आहे, हे आपण लक्षात घेऊया. तर डायरी मेंटेन करा आणि पुनरावलोकनासाठी त्याची आपल्याला फार आवश्यकता असते. आपले काही प्रश्न असतील तर फोनवर आपण विचारू शकता, व्हॉट्सअपवर टाकू शकता, फेसबुकवर चर्चा करू शकता. जसं शक्य आहे तसं आपण संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा, हे फार महत्वाचं आहे. ही जी मित्रता आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, हे आपण इथं मी टीच करत नाही, मी शिकवत नाही, मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. जो जे काही लक्षात आले ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपला जो संवाद आहे, व्यक्तिगत संवाद आहे, हा संवाद आपल्याला दोघांनाही, कोणी असो, जो कोणी ज्याच्याशी आपला संवाद चालेल, माझा तुमच्याशी, तुमचा माझ्याशी, दोघांनाही मदत होते, लक्षात घ्या. म्हणून कल्याण मित्रता, याला कल्याण मित्रता म्हटलं. कल्याण मित्रता वन वे नसते. कोणी कोणाला कल्याण मित्रता देतो आणि घेतो असं नाही, दोघंही एकमेकांना हेल्प करत असतात. आणि बुद्धांनी कल्याण मित्रतेला संपूर्ण धम्म म्हटलंय. त्याचं कारण हेच आहे की एकमेकांशी चर्चा करून, अनुभवांचं शेअरिंग करून
आपण दोघांनाही पुढे नेत असतो, दोघंही पुढे जात असतात. हे लक्षात घ्या. आपण संपर्काचं महत्व, आपण संवादाचं महत्व लक्षात घेऊ, आपण मित्रतेचं महत्व लक्षात घेऊया. आशा करतो आजचा विषय आणि एकूणच हा 10 दिवसातला विषय आपला लक्षात आला असेल आणि आपलं पाऊल एक एक पाऊल पुढे पडो अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आनंद सर या ठिकाणी थांबावं काय? हो, थांबूया. तुम्ही लाईव्ह फेसबुक जे आहे त्याला आता हे करा, ते बंद करा. लाईव्ह फेसबुक वरती क्लिक करा. वरती दिसतंय ना, वरती स्क्रीन वरती रेकॉर्डिंग लाईव्ह फेसबुक, लाईव्ह ऑन फेसबुक दिसतंय ना ते. हा, फेसबुक एक मिनिट. हा, किंवा ते मोर ऑप्शन वरती जा, खाली मोर ऑप्शन. ओके, मोर पॉज रेकॉर्डिंग करतो. हा, पॉज रेकॉर्डिंग करा आणि फेसबुक स्टॉप रेकॉर्डिंग. पॉज रेकॉर्डिंग की स्टॉप रेकॉर्डिंग? स्टॉप रेकॉर्डिंग करा ना.